नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर थंबनेलवरून किंवा टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल हा कोणता व्लॉग असणार आहे. पण हा व्हिडिओ टाकायला मला खूप जास्त उशीर झाला आहे. पण तेवढं तुम्ही समजून घ्याल. आणि तर तुम्ही पाहू शकता शिवजयंतीनिमित्त जुन्नर शहराला किती सुंदर नटवलं आहे, सजवलं आहे. आणि इथे खूप मोठ्या उत्साहात हा सणच म्हणता येईल साजरा केला जातो. 17, 18, 19, 20 हे 4 दिवस खूप छान जल्लोषात साजरा करण्यात येतो. शिवजयंती करण्यात येते आणि याचाही अनुभव आम्ही घेतला. तर गेल्या वर्षी आम्ही मार्चमध्ये जुन्नरमध्ये आलो आणि ह्या मार्चमध्ये आम्हाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे जुन्नरमध्ये. तर गेल्या वर्षी तर काही नव्हतो आम्ही, पण ह्या वर्षी आहे म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावं म्हटलं. आणि तर खूप छान सजवलं होतं पूर्ण शहराला आणि खूप छान अनुभव होता हा. तर मी 18 तारखेला हा व्हिडिओ करते. 19 तारखेला मला काही व्हिडिओ करणं झालं नाही आणि त्या दिवशी खूप जास्त गर्दा होता आणि माझी लहान 2 मुलं आहेत, त्यामुळे मला काही ते शक्य झालं नाही. त्यामुळे मी आदल्या दिवशी पूर्ण व्हिडिओ घेतला आहे. तर जुन्नर शहराची सुंदरता, जसं की इथली पर्यटन स्थळं, देवस्थानं, त्यांचे इथे पोस्टर लावले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील काही प्रसंग त्याचेही ते फोटो लावले होते. आणि खूप छान होतं हे सगळं पाहायला आणि खूप जास्त गर्दाही होता. खूप जास्त लोक आले होते. तर आम्ही ते पाहिलं हे सगळं आणि त्यानंतर तर इथे जे जुन्नर तालुक्यामधील महिला बचत गट आहेत पूर्ण तालुक्यातील, तर त्यांनी इथे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते आणि ते खाण्यासाठी किंवा त्याचा आस्वाद घेण्यासाठी तिथे खूप लोकांनी गर्दा केला होता. म्हणजे गर्दी होती खूप जास्त आणि खूप छान पदार्थ होते सगळे. तर आम्ही सगळे पदार्थ काही नाही, पण थोडेफार पदार्थ ट्राय केले. जसे की मुलांच्या आवडीचे फ्रेंच स्प्रिंग रोल आणि परत आळूवडी, इथे व्हेज नॉनव्हेज, परत हाताने बनवलेल्या वस्तू, पर्स, खेळणी, खूप सारे स्टॉल होते. आणि मुलांना इथे थोडीफार खेळणी घेऊन दिली. त्यानंतर आम्ही निवांत बसून कोल्ड कॉफी घेतली आणि खूप सारं खाऊन पिऊन ह्या स्टॉलच्याच बाजूला एक खूप छान मोठं मैदान आहे. तर त्या मैदानामध्ये गेलो आणि तिथेच सगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, जसे की वेगवेगळे पारंपरिक नृत्य असतील. आणि ह्या वर्षीचं विशेष म्हणजे इथे मराठीमधील प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत याही आल्या होत्या. त्यांचाही कार्यक्रम होता. आणि ही आकर्षक आतिषबाजी जी की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ झाली 18 तारखेला रात्री 12 वाजता. पण आमच्या घराच्या गॅलरीतून मी याचा आनंद घेतला आणि तो व्हिडिओही तुमच्यासाठी शूट केला. तर तर आमच्या गॅलरीमधून दिसत होतं. तर मी ती क्लिप पण घेतली आहे तुमच्यासाठी. तर माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमधून कळवा. आणि माझ्या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.